क्रांतिकारकांच्या बलिदानाने मजबूत झालेल्या पायावर हा तिरंगा डौलाने फडकतो आहे। तेव्हा या वास्तूतून या क्रांतिकारकांची एक आर्त हाक ऐकू येते, ती म्हणजे ए बात हवाओं को बताए रखना, ए बात हवाओं को बताए रखना, रोशनी होगी चिरागों को जलाए रखना, लहू देकर जिसकी हिफाजत हमने करी, ऐसे तिरंगे को सदा दिल में बसाए रखना, ऐसे तिरंगे को सदा दिल में बसाए रखना। या 79व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या या कार्यक्रमामध्ये अवघ्या काही क्षणात या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होईल आणि त्यानंतर हा सोहळा या ठिकाणी सुरू होईल। 79व्या स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा या ठिकाणी सुरू झालेला आहे। ध्वजारोहणासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर BS बळवंत सर। भारतीय स्वातंत्र्याच्या दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले कला शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर BS नाईकनवरे सर, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर गजधने सर, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर कवडे सर, महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर चोपडे सर, ज्युनियर विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक काटकर सर, लेफ्टनंट प्राध्यापक डॉक्टर समाधान माने सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉक्टर चौधरी सर, महाविद्यालयातील सर्व विषयाचे विभाग प्रमुख प्राध्यापक बंधू भगिनी, या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले रयत सेवानिवृत्त सेवक बंधू, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट आणि विद्यार्थी मित्रांनो, हा दिवस आपल्या सर्वांच्यासाठी गर्वाचा क्षण आहे। महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद आणि अनेक महान देशभक्तांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले, त्या वीरांची आठवण करून देणारा हा दिवस आहे। हा दिवस ब्रिटिश राजवटींची आठवण करून देणारा देखील दिवस आहे। तिरंग्याचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे आणि स्वातंत्र्यवीरांना वंदन करण्याचा हा दिवस आहे। या दिनाच्या निमित्ताने प्रगतीचा संकल्प करावा असा हा दिवस आहे। आपण या देशाचे सुजाण नागरिक म्हणून विविध धर्म,
भाषा, संस्कृतीचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. आपण या देशामध्ये नैतिक जबाबदारीने, एकजुटीने राहण्याचा संकल्प करण्याचा हा दिवस आहे. एवढेच नाही तर मुक्त श्वास घेण्याचा आणि त्याचा अर्थ समजून घेण्याचा हा दिवस आहे. जय हिंद, जय भारत. जय जवान. परेड को मार्च पास करने की अनुमति चाहता हूं. जय जवान. महाराष्ट्र
पी.जी. पाटील सभागृहामध्ये एकत्र यायचंय. सर्व शिक्षक बांधव आणि भगिनींनी चहा पाण्यासाठी बॅरिस्टर पी.जी. पाटील सभागृहामध्ये एकत्र यायचंय. भित्तीपत्रकांची उद्घाटन या ठिकाणी संपन्न होती.